You may start, Umesh, now. Sir. Already more than 25 years joined. Yes, sir. Thank you, sir. So, good morning, all. Good morning, respected sir. तर आज आपण एक आणखीन कायदा बघणार आहोत आणि आवाज क्लिअर आहे माझा? हॅलो. Yes. Yes, sir. ओके ओके, थँक्यू. सो एक इम्पॉर्टंट कायदा आणि जे आपल्याशी खूप निगडीत आहे आणि स्पेशली RFO कॅडरला तर ह्याचा रोज हे फेस करावं लागतं त्यांच्या स्तरावरती. तर एक राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहितीचा अधिकार कायद्याबद्दल आपण बघूया. हा कायदा एक लँडमार्क इव्हेंट आपण समजू शकतो. तर ह्या कायद्याचा हेतू चांगला होता, पण दुर्दैवाने काही वेस्टेड इंटरेस्टनी हे त्याचा गैरफायदा ते घेत आहेत. तर आज आपण या कायद्याच्या अंतर्गत काय काय तरतुदी आहेत आणि स्पेशली महाराष्ट्राच्या रिलेटेड ह्याच्या बाबत कुठले महत्वाचे GRs किंवा रूल्स किंवा नोटिफिकेशन्स आहेत ते आपण बघूया. तर जेणेकरून ह्या कायद्याची अंडरस्टँडिंग आपल्याला अजून चांगल्या प्रमाणे होईल आणि आपण कुठल्याही कायदेशीर अडचणीमध्ये येणार नाही. सो वी शॅल स्टार्ट. तर ह्या कायद्याची गरज का पडली? कारण की आपण एक लोकशाही आहोत. वी आर अ डेमोक्रेसी. तर डेमोक्रेसीमध्ये सिटीजन हे सुप्रीम असतात. आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पण सुरू होतो वी द पीपल ऑफ इंडिया पासून. तर त्याच्याकरता जे गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग आहे, कारण की ते त्यांचा गव्हर्नमेंट आहे, तर त्यांच्या फंक्शनिंग बाबत प्रश्न विचारणं त्यांना पूर्ण अधिकार आहे. तर ह्या अधिकाराचा वापर ते कधीही करू शकतात आणि आपले जे आहेत लोकहितासंबंधित प्रश्न ते गव्हर्नमेंटशी विचारू शकतात. पण त्याच्याकरता माहिती हवी आहे. तर ही माहिती असणं आवश्यक आहे आणि माहिती असल्यानंतरच गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग कसं आहे किंवा गव्हर्नमेंट कुठल्या बेसिसवरती डिसिजन घेत आहे, तर ह्याच्याबाबत स्पष्टता निर्माण होईल. तर ह्या सगळ्यांकरिता जो सेंट्रल पॉइंट आहे तो आहे इन्फॉर्मेशन. तर माहिती असणं सिटीजन्सकडे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना माहित पडेल की ही जी पॉलिसी आहे किंवा हे धोरण आहे किंवा हे स्कीम आहे त्याच्या बेसिस काय आहे आणि मग त्याच्यावरती जेवढा एक्सपेंडिचर करण्यात आलं आहे ते एक्सपेंडिचर योग्य आहे की नाही, किंवा ह्या पर्टिक्युलर पॉलिसीची फलश्रुती म्हणजे त्याचे आउटकम हे बरोबर आहेत की नाही, अनएक्सपेक्टेड लाईन्स आहेत की नाही. तर या सगळ्यांकरता एकंदरीत माहिती असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा लोक गव्हर्नमेंटची वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारतात तेव्हा डेमोक्रेसी अजून स्ट्रेंथन होईल, अशा या कायद्यामागे मेन हेतू आहे. तर जेव्हा आपण ह्याचा इतिहास बघतो तर पहिला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हे स्वीडनमध्ये आला होता 1766 मध्ये, 17th सेंचुरीमध्येच. हे एक नॉर्वेजियन कंट्री आहे आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवरती खूप चांगला ह्याचा नंबर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांनी ह्या कायद्याचं एनॅक्टमेंट आपल्या देशात केलेलं आहे. भारतामध्ये हा जो पहिल्यांदा ह्याची जी संकल्पना आली ती 1990 मध्ये VP सिंग द्वारा आली. आणि विशेष म्हणजे कायद्यामागे एक NGO आहे, मजदूर किसान शक्ती संघटन, राजस्थानचं NGO आहे. तर ते राजसमंद डिस्ट्रिक्ट मध्ये यांचं काम आहे. तर तिकडे मनरेगा ने त्यावेळी EGS होतं. तर EGS च्या बाबतीत पेमेंट बरोबर होत आहे की नाही किंवा लोकांना वेळेवरती होत आहे की नाही, तर ह्याबद्दल त्यांनी ही मोहीम चालू केली होती की लोकांना ही माहिती असायला पाहिजे की त्यांना कागदोपत्री पेमेंट किती भेटलंय, त्याची पिरियॉडिसिटी काय आहे, काय डिले झालाय की नाही. आणि मग त्याच्यानंतर डिटेल्ड डेलिब्रेशन्स झाले. तामिळनाडूने सर्वात पहिला आपल्या स्टेट लेवलवरती एक RTI ऍक्ट पास केला होता. तर सुरुवात इंटरनॅशनल लेवल पासून झाली आणि मग आपल्या देशामध्ये हळूहळू ह्याचा कॉन्सेप्ट जो आहे तो वाढू लागला. सो ह्याचा जो बिल आहे हे सगळं माहिती आपल्या फिल इन द ब्लँक्स किंवा 1 मार्क क्वेश्चन मध्ये येऊ शकते.
त्याच्याकरता आपण ही माहिती बघूया. डिसेंबर 2004 मध्ये हा पहिल्यांदा हा बिल झाला. लोकसभा आणि राज्यसभामध्ये पुढच्याच वर्षी पास झाला आणि गॅझेटमध्ये 21 जूनला. बट हा सर्वात महत्वाचा, हा कायदा अस्तित्वात आला 12 ऑक्टोबर 2005 ला. सो फिल इन द ब्लँक्स चे हे प्रश्न येऊ शकतात. सो इम्पॉर्टंटली हा जो कायदा आहे दॅट केम इन टू एक्झिस्टन्स ऑन 12 ऑक्टोबर 2005 आणि आतापर्यंत हा कायदा चालू आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स झाले ते आपण बघूया पुढे. तर कोर्ट काय म्हणताय, तर हा कायदा पास होण्याच्या आधीच माननीय सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंट्स मध्ये आरटीआय बद्दल एक चांगलं भाष्य केलं आहे. बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आपल्याला माहित असेल पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, जे सर्व सिटिजन्सना दिलेले आहेत. आर्टिकल 30 इंटू आर्टिकल 38 ह्या पार्ट 3 मध्ये मोडतात आणि या पार्ट 3 मध्ये हे फंडामेंटल राईट्स विशद आहेत. त्याच्यामधलं एक महत्वाचा फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 19. तर तो आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तर हा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन डेमोक्रेसीच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की डेमोक्रेसी जे आपण सोप्या भाषेत म्हणतो रूल फॉर बाय पीपल, ऑफ बाय पीपल अँड बाय द पीपल. पण त्याच्याकरता त्यांचं आपलं मत मांडण्याची संधी द्यायला पाहिजे. सो सुप्रीम कोर्टचा असा व्ह्यू आहे. हे वेगवेगळे केस लॉज आहेत. वेळ आपल्याला भेटलं तर आपण बघू शकता की इन्फॉर्मेशन, शासनाकडून इन्फॉर्मेशन हे प्राप्त करून घेणे हा आर्टिकल 19 च्या अंतर्गत येतो. तर हा एक इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशन जो आहे एक फंडामेंटल राईट आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे या इन्फॉर्मेशन बाबत. तर इवन कोर्ट क्लिअर आहे की इन्फॉर्म्ड सिटिझनशिप आणि एम्पॉवर्ड सिटिझनशिप साठी हा इन्फॉर्मेशन, हा राईट टू इन्फॉर्मेशन एक महत्वाची बाब आहे. सो आपण ऍक्ट कडे वळूया. तर जास्त मोठा नाही आहे हा ऍक्ट. 6 चॅप्टर्स आहेत, 6 चॅप्टर्स आहेत आणि 31 सेक्शन्स, 31 कलम ह्याच्यामध्ये आहे. प्रिलिमिनरी मग पब्लिक अथॉरिटी जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांचं काय ड्युटीज आहेत. त्याच्यानंतर ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवरती आणि राज्य पातळी आणि सेंटर पातळीवरती त्यांनी कमिशन्स नेमले, आयोग नेमलेले आहेत. CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय माहिती आयोग, आणि राज्य लेवलवरती राज्य माहिती आयोग. आणि मग त्याच्यानंतर या कायद्याअंतर्गत हे जे CIC आणि SIC आहे तर त्यांना कुठले कुठले पॉवर्स आहेत, त्याच्या विरुद्ध अपील कुठे करू शकतो आणि पेनल्टीज काय आहेत. आणि शेवटचा मिससेलिनियस. तर अशा प्रकारचे हा 6 चॅप्टर्स फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतो की किती चॅप्टर्स आहेत आणि किती सेक्शन्स आहेत. एक छोटासा कायदा आहे पण ह्याचे जी रॅमिफिकेशन्स आहे किंवा याची व्याप्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि खूप जास्त आहे. सो सुरुवातीचा पॉइंट, माहिती म्हणजे काय? माहिती म्हणजे कागदोपत्री असलेली माहिती असं नाहीये. माहिती कुठलीही असते, कागदोपत्री असो किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्म असो. त्याच्यानंतर लॉगबुक्स, रिपोर्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. इवन माहितीच्या अंतर्गत ते कुठलंही काम चालू असलं तर कुठलाही सिटिझन ते इन्स्पेक्ट करू शकतो. तिकडे जे काम चालू आहे त्याच्या अंतर्गत सॅम्पल्स तो प्राप्त करू शकतो. इवन जे शासकीय कार्यालयामध्ये ज्या आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या माहिती स्टोअर असतात किंवा ज्या रिमुव्हेबल ड्राईव्ह आहेत जसं फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅसेट्स हे और इन एनी अदर इलेक्ट्रॉनिक मोड, तर हेही माहितीच्या अंतर्गत येतो. तर फॉर एक्झाम्पल आपलं समजा वनीकरणचं काम आहे तर त्याच्यामध्ये खड्डे आपण हे रिफिल करतो आहे, तर इवन त्याचेही ते सॅम्पल घेऊ शकतात की याच्यामध्ये बरोबर मिक्स केलेलं आहे की नाही.
आपलं समजा जलमृदू संधारणचं काम, रोडचं काम चालू आहे, तर इव्हन या माहितीच्या अधिकाराअंतर्गत ते सर्टिफाईड सॅम्पल्स, तिकडचा जो मटेरियल आहे त्याचं एक नमुना ते घेऊ शकतात. तर एवढं लार्ज स्केल वरती ह्याचं मिनिंग देण्यात आलेलं आहे. इवन नोटशीट्स जे आपण फाईल्स मध्ये हे करतो तेही याच्या अंतर्गत अंतर्भूत आहे. सो पण ही माहिती घेण्यासाठी काही पैसे मोजावे लागतात. सर्वांनाच माहिती आहे की जे बीपीएल आहे, दारिद्र्य रेषेच्या खालतील जे लोक आहेत त्यांच्याकरता कुठलीही फीज नाही आहे. पण जे दारिद्र्य रेषेच्या वरती आहे तर त्यांच्याकरता फीज लागू आहे, आणि ते हे फीज जे आहे ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्वरूपात ते सबमिट करू शकतात. जनरली मोस्ट ऑफ द स्टेट्स मध्ये 10 रुपये आहे ऍप्लिकेशन फॉर्मची फीज, आणि जी डॉक्युमेंट्स आपण देतो ते 2 रुपये पर पेज असा ढोबळमानाने रेट आहे. किंवा आपल्याला त्यांना जर सीडी पाहिजे तर 50 रुपये, आणि त्यांना जर रजिस्टर्ड पोस्टनी किंवा स्पीड पोस्टनी जर पाहिजे तर त्याच्यासाठी वेगळे पैसे. तर हे सगळे ज्या फीज आहेत तर हे वेगवेगळ्या स्वरूपाने सामान्य नागरिकांना भरण्याची मुभा या कायद्याअंतर्गत दिलेली आहे. कोर्ट फी स्टॅम्प, कॅश किंवा पीओ, पोस्टल ऑर्डर्स, डिमांड ड्राफ्ट, बँकर्स चेक या सगळ्या स्रोतांमार्फत ते पेमेंट करू शकतात. आणि ही पेमेंट काही जास्त त्यांनी ठेवलेली नाहीये. आणि बीपीएल साठी आता एक अनुभव, जेव्हा आपण फील्डमध्ये काम करतो की जर जास्त ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात माहिती पाहिजे तर काही लोक दुसऱ्यांचं नाव घेऊन जे बीपीएल धारक आहेत तर ते माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळी आपण काय करायचं ते आपण पुढे बघूया. एक महाराष्ट्र शासनाने GR काढलेलं आहे की बीपीएल साठी कुठले कागदपत्र आपण ग्राह्य धरू शकतो. तर ते आपण पुढे बघूया जेव्हा आपण महाराष्ट्र स्पेसिफिक बाबींकडे जाऊया. तर आतापर्यंत आपण हा कायद्याचं हिस्ट्री आहे. तर ह्या कायद्याच्या ज्या सेक्शन्स आहेत ते थोडेफार, आणि माहिती म्हणजे नेमकी काय आणि त्याच्याकरता किती फीज लागते. आता पब्लिक अथॉरिटी या कायद्याअंतर्गत एकदम वेल डिफाईन्ड त्यांनी केलेलं आहे. सो कुठलीही संघटना, कुठली अथॉरिटी किंवा कुठलीही बॉडी, कुठलीही ऑर्गनायझेशन जे कायद्याने बनलेले, पार्लमेंटनी, स्टेट लेजिस्लेचर किंवा शासन आदेशनी, इवन जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, सबस्टॅन्शियली फायनान्स्ड बाय गव्हर्नमेंट, जसे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे अनुदान प्राप्त होतात, तेही अनुदान प्राप्त शाळा किंवा कॉलेजेस किंवा महाविद्यालय हे सर्व यांच्या अंतर्गत येतात. इवन एनजीओज पण. तर ज्यांना गव्हर्नमेंटचे फंड्स भेटतात तेही याच्या अंतर्गत येतात, या पब्लिक अथॉरिटी अंतर्गत येतात. परंतु काही याला एक्झेम्पशन्स दिलेले आहेत सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये. तर एक डिफाईन्ड लिस्ट आहे. तर त्या लिस्टमध्ये जे सिक्युरिटी एजन्सीज आहेत, लॉ एन्फोर्समेंट हे एजन्सीज आहेत किंवा स्पाय एजन्सीज आहेत, तर त्यांना या पब्लिक अथॉरिटीच्या ह्यांनी वगळलेलं आहे, त्यांना या कायद्याच्या बाहेर ठेवलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपलं इकडे हे सशस्त्र सीमा बल असो किंवा ITBP असो किंवा रॉ असो, IB असो, इंटेलिजन्स ब्युरो असो, तर या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत जे नॅशनल सिक्युरिटी वरती डील करतात, तर यांना या डेफिनेशन वरून वगळलेलं आहे फॉर सिक्युरिटी रिझन्स. ह्याच्यामधलं एक मी फक्त जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत तेच आपल्याला सांगतो, तर जेणेकरून आपल्याला थोडीफार ह्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल. एक महत्वाचा ह्याच्यामध्ये मुद्दा आहे ते आहे सुओमोटो डिस्क्लोजर. हा पॉइंट मी ह्याच्यासाठी घेतलाय कारण की खूप सारे माहिती आयोगचे डिसिजन्स आहेत ज्याच्यामध्ये स्वप्रेरणेने डिस्क्लोजरचं ह्या ऍक्ट मध्ये कायदा आणि तसा महाराष्ट्र शासनाचा GR पण आहे. तर स्वप्रेरणेने सुओमोटो डिस्क्लोजर ने आपल्याला वेगवेगळी माहिती जी आहे ती आपल्या ऑफिस वरती ठेवणं दर्शनीय स्थानावरती ते आवश्यक आहे. तर
कोणीही जर आपण हे ठेवलं नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये कोणीही हे कंप्लेंट करू शकतो की ऍज पर दिस सेक्शन 4(1)(b) ऑफ द ऍक्ट ही माहिती जी आहे ती सो मोटो डिस्क्लोज केलेली नाही आहे, तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते. इव्हन पेनल्टीज ही आपल्याला लागू होऊ शकतात. तर त्या सो मोटो डिस्क्लोजर मध्ये काय काय आपल्याला हे डिस्क्लोज करायचं आहे, तर त्याची ही एक यादी त्यांनी दिलेली आहे. विस्तृत स्वरूपात जर यादी जर आपल्याला बघायची आहे तर महाराष्ट्र शासनाचा तो GR आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ती जी संघटना आहे त्याची फंक्शन, ड्युटीज काय आहे, त्याचे पॉवर्स आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन्स वगैरे. मग त्याच्यामध्ये कोण कोण एम्प्लॉईज आहेत, मग त्याचं हे मॉनिटरिंग कसं होतं, सुपरविजन कसं होतं, तर हे सगळ्या गोष्टी इवन त्याचे ऑफिसचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांना किती पगार भेटतो, बजेट किती आहे, ओके, आणि त्याचं काही कन्सेशन किंवा काही सबसिडी गव्हर्नमेंट कडून भेटते का, त्यांचे जे जनमाहिती अधिकारी आहेत तर त्यांचं नाव, हुद्दा, ह्या सगळ्या गोष्टी. सो ह्या सगळ्या ज्या मुद्दा आहे जवळपास त्याच्यामध्ये 17 बाबी आहेत. तर विदाउट फेल जेवढ्या लवकर होऊ शकतं तेवढ्या लवकर आपण हे आपल्या कार्यालयाच्या फलकवरती लावा किंवा वेबसाईट वरती प्रसिद्ध करा. कारण की हा कायदा जेव्हा आला होता 2005 मध्ये, तर विथिन 15 days ऑफ द एनॅक्टमेंट ऑफ दिस ऍक्ट हे करणं बंधनकारक होतं. तर कधीही आजकाल एक नवीन कॅटेगरी आलेली आहे जे RTI ऍक्टिव्हिस्ट आहेत. तर RTI ऍक्टिव्हिस्ट या पॉइंट वरती आपल्याला धरू शकतात. सो ही माहिती जी आहे ती आपल्या याच्यावरती लावा आणि रेग्युलरली वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यामध्ये हे अपडेट डेफिनेटली करा. ठीक आहे. आता जे सामान्य नागरिक आहे त्यांना कुठले राईट्स दिलेले आहेत, तर ह्याच्यासोबत मी सेक्शन्स कुठल्या कलमच्या अंतर्गत त्या राईट्स आहेत तेही मी आपल्या माहितीसाठी दिलेले आहेत. इव्हन फिल इन द ब्लँक साठी हे येऊ शकतं. तर PIO म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि APIO असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, सहाय्यक जनमाहिती अधिकारी, त्यांना अर्ज करणं ते कुठल्याही भाषेमध्ये हे करू शकतात, कुठल्याही मीडियम मध्ये. आपला कल ह्याच्यासाठी राहतो की एक विहित नमुना जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्ज करा, पण अशातला भाग नाहीये. या कायद्याच्या अंतर्गत इव्हन प्लेन पेपर वरती ते अप्लाय करू शकतात. तर आपण जर हे माहिती नाकारली की आपला विहित नमुन्यामध्ये नाही आहे, तर जेव्हा अपील मध्ये गेलं तर आपण अडचणीमध्ये येऊ शकता. सो प्लीज ह्याच्यामध्ये पडू नका. ह्या ऍक्टचं जे मेन आहे की सामान्य व्यक्तींना शासनाच्या फंक्शनिंग बाबत माहिती पुरवणे, तर ते आपण लक्षात ठेवा. आणि कसं आपण त्यांना माहिती देऊ शकतो. हा कायदा माहिती देण्याचा आहे, माहिती लपवण्याचा नाहीये. ठीक आहे. नाहीतर अन्यथा आपण अडचणीमध्ये येणार. आता रिसेंटली सोशल मीडिया ज्या ग्रुप्स आहेत त्याच्यावरती आपणही बघितलं असेल, राज्य माहिती आयोगाचं एक ऑर्डर आहे. तर मला वाटतं नॉट रॉंग नांदेड पण नाही, वाशिम मध्ये त्यांनी 2018 पासून माहिती देण्यात आलेली नाही, लटकवली 2018 पासून ते 2021 पर्यंत जे सहाय्यक वनसंरक्षक आहेत त्यांच्यावरती एक फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ऑर्डर दिलेला आहे विथ पेनल्टी. तर हा कायदा सिरियस आहे आणि आपण ह्याला लाईटली घेऊ नका. सो सिटिझन्सच्या राईट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहे. एक अजून आहे की आपण हे सांगतो की आपल्याला ही माहिती कशासाठी हवी आहे, तर ते आपण विचारू नका, कारण की कायद्यामध्ये असं कुठलाही बंधन नाही आहे. ते माहिती त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना यूज करून दे, पण आपलं ड्युटी काय आहे की जर कायद्यात बसतं आहे आणि त्यांनी जर BPLच्या वर असेल फीस त्यांनी जमा केलेली आहे, तर आपण माहिती देण्यास काहीही हरकत नाही आहे. आणि या इश्यू मध्ये पडू नका की आपल्याला कशासाठी पाहिजे, आपण तर कारण दिलेच नाहीये, ते देण्याची गरज नाही आहे. इन्स्पेक्शन ऑफ वर्क्स, डॉक्युमेंट्स, एक
इव्हन आता महाराष्ट्र जो आहे ते फॉरवर्ड लुकिंग स्टेट आहे. ते एक GR ही त्यांनी 2018 मध्ये काढलेला आहे. आपण बघूया तो. तर त्याच्या अन्वये हे कुठल्याही व्यक्तीला माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत अर्ज करण्याची गरज नाही. तो डायरेक्टली ऑफिसमध्ये जाऊन फाईल्स पाहू शकतो. तो आपण GR पुढे बघूया. तर अशा प्रकारे खूप राईट्स, खूप अधिकार या कायद्याअंतर्गत सामान्य नागरिकांना देण्यात आलेले आहे. हे अजून आहेत ह्याच्यामध्ये BPL असेल तर त्यांना जे आहे काही फीज लागणार नाहीये. आणि वेगवेगळ्या की जर विहित मुदत आपल्याला माहिती आहे 30 दिवसाच्या नंतर जर त्यांनी दिलेली आहे किंवा माहिती आयोगनी किंवा अपिली अधिकारी, प्रथम अपिली आणि द्वितीय अपिली अधिकारीने जर एक जजमेंट दिला की ह्यांना फ्री ऑफ कॉस्ट द्या, तर तेही आपल्याला पुरवावे लागते. तर अशा प्रकारे खूप साऱ्या अधिकार इकडे दिलेला आहे. फर्स्ट अपीलचा आहे. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट अपील ही इमिजिएट सिनियर ऑफिसच्या त्याच्याकडे असते. आणि मग सेकंड अपील राज्य माहिती आयोगचं. तर राज्य माहिती आयोगच्या वेगवेगळ्या खंडपीठ आहेत. नागपूर खंडपीठ, अमरावती खंडपीठ. तर कुठेही ते अपील करू शकतात. सेकंड अपील फायनल अपील आहे. माहिती का नाही दिली, तर ह्याचेही कारण जे आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जनमाहिती अधिकारीवरती येऊ शकते. आणि ह्याच्या विरुद्ध की मानसिक त्रास दिला तर ते कंपन्सेशन ही क्लेम करू शकतात. तर एवढ्या साऱ्या अधिकार सामान्य नागरिकांना या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आहेत. तर सामान्य नागरिकांचं तर बघितलं, पण जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत. तर कुठल्याही माहितीचा अधिकाराचा अर्ज आला तर ते प्राप्त करणे. जर समोरच्या व्यक्तीला लिहिणं येत नाहीये किंवा त्याला काही माहित नाहीये, तर सगळं आपलं असिस्टंट सर्व त्यांना सहयोग करणं. समजा जर माहिती आपल्या कार्यालयाशी निगडीत नाहीये, ज्या कार्यालयाशी निगडीत आहे इमिजिएटली आपण त्या कार्यालयाला ट्रान्सफर करणं. आणि सर्व प्रकारचं सहयोग कुठल्याही व्यक्तीला देणं. तर या कायद्याचं एक्सपेक्टेड आहे. सिटीजन्स आर किंग. आपण ह्या एक स्पष्ट वाक्यामध्ये हे समजू शकता. सिटीजन्स आर किंग अँड दे हॅव एव्हरी राईट टू इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय एक्झम्पशन्स ही आहेत. कलम 8 मध्ये ते आपण पुढे बघूया. पण सिटीजन्सकडे खूप पॉवर्स या ऍक्टच्या अंतर्गत देण्यात आलेले आहे. आणि ऍक्टच्या अंतर्गत पेनल्टीज एकदा बसली तर ते काढणं तेही खूप कठीण आहे. सो बी केअरफुल विथ दिस ऍक्ट. 30 दिवसांची जी मर्यादा आहे त्याचं आपण पालन करा. आता जे कालमर्यादा आहे वेगवेगळ्या स्टेजेसवरती ते आपण बघूया. जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्ज प्राप्त झाल्याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये ते माहिती देणं आवश्यक आहे. मग त्याच्यानंतर जर ती माहिती कुठलीही आहे ती व्यक्तीच्या जीवाशी किंवा व्यक्तीच्या फ्रीडमशी जर निगडीत आहे, तर अर्ज प्राप्तीचे 48 आवर्स 2 दिवसाच्या आत त्यांनी ते देणं आवश्यक आहे. सहाय्यक जनमाहिती अधिकारीच्या जर कडे दिलं तर 30+5 35 दिवसांच्या अंतर माहिती. आणि जर त्रयस्थ पक्ष एक इम्पॉर्टंट आहे कलम 11 अंतर्गत. तर त्रयस्थ पक्षामध्ये कुठलीही त्रयस्थ पक्षाची जर माहिती पाहिजे तर आपण डायरेक्टली देऊ शकत नाही. कलम 11 मध्ये त्याची पद्धत विहित केली आहे. त्यांचं से मागतो आणि त्यांचं से मागितल्यामुळे हे म्हणजे कालावधी लागणार आहे, तर म्हणून 10 ऍडिशनल दिवस त्याच्यामध्ये ऍड केले आहे. जर या मुदतीमध्ये आपण कुठल्याही माहिती त्याला दिली नाही किंवा कुठलाही पत्रव्यवहार केला नाही, तर ती माहिती आपल्याला द्यायची नाही आहे, ते गृहीत धरलं जाईल आणि मग ते अपीलमध्ये जाऊ शकता. तर जर विहित काळामध्ये त्यांनी माहिती दिली नाही ते, किंवा जर माहिती देण्यास नकार दिला जनमाहिती अधिकारीने, तर त्या आदेश प्राप्त झाल्याच्या 30 दिवसाच्या आत ते प्रथम अपिली अधिकारीकडे अपील करू शकतात. आणि त्याच्यातून जर समाधान झालं नाही तर मग ते राज्य माहिती आयोग कडे सेकंड अपील मध्ये राज्य किंवा केंद्र माहिती आयोग तर तिकडे जाऊ शकतात.
पण त्याचाही कालावधी विथिन 90 डेज. आता प्रत्येक स्तरावरती त्यांनी किती वेळेमध्ये आपला निर्णय घ्यायचा ते केलेलं आहे. पण जेव्हा हा अपील सेकंड अपील अधिकारीकडे जातो, SIC आणि CIC कडे, तर त्याचा काही कालावधी निश्चित नाही आहे. आणि जो राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग निर्णय देईल तर त्याला ते बंधनकारक राहील. आणि जेव्हा कारवाई सुरू होते या पूर्ण ह्याची राज्य माहिती किंवा केंद्र माहिती आयोग कडे, तर तुम्ही माहिती का नाही दिली, तर त्याचा पुरावा आणि मग त्याचं जे जस्टिफिकेशन आहे तर ते PIOला, जनमाहिती अधिकाऱ्याला देणं आवश्यक आहे. आणि ह्याचं संपूर्ण जबाबदारी ती जनमाहिती अधिकारीची आहे. कायद्याच्या कुठल्या तरतुदी अंतर्गत आपण माहिती दिली नाही किंवा माहिती वेळेत दिली नाही किंवा माहिती देण्यास आपण नकार केला, तर त्याच्यामुळे जेव्हा पण आपण ह्याच्यावरती डिसिजन देता, स्पेशली RFO कॅडरकडे खूप साऱ्या माहितीचे अधिकारी येतात, तर शांत डोक्याने आणि या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचा अभ्यास करून आपण आपला निर्णय द्या. कारण की तो निर्णय कधीही चॅलेंज होऊ शकतो, कधीही तो अपीलमध्ये जाऊ शकतो. तर त्या प्रकरणी आपल्याला कुठलीही अडचण येऊ नये. त्याच्यामुळे यू शुड बी क्लिअर की या GR अंतर्गत किंवा या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत मी माहिती नाकारतोय. तर हे टाइम लिमिट झालेलं आहे. एक आपल्या माहितीसाठी, कारण की ACF कॅडर जे आहे ते जनरली प्रथम अपिली अधिकारी, फर्स्ट अपिलेट अधिकारी असतो, तर त्यांच्याकडून तर वेगवेगळे अपील्स येतात जनमाहिती हे अपिलार्थीकडून किंवा थर्ड पार्टी त्याच्याकडून. ते अपील त्यांना स्वीकारायचं, हा फ्लो चार्ट आहे आपल्याला कसं प्रोग्रेस करायचं आहे. तर त्याच्यामध्ये 2 आहेत की अपील स्वीकारल्यानंतर जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तर ते अपील योग्य आहे, रास आहे का, तर मग त्यानुसार आपण ते जनमाहिती अधिकाऱ्यांना आदेश देतो. पण त्याच्याबाबत जर अधिक तपासणी करायची आहे किंवा आपल्याला वाटतं आहे की हे जे आहे त्याचे मुद्दे ते बरोबर नाही आहेत, तर त्याला सुनावणीची नोटीस, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, हे नेहमी लक्षात ठेवा. कुठलेही, हा कायदा नाही, जेव्हा कुठलंही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिलिंग, कुठल्याही कायद्याअंतर्गत जेव्हा पण आपण डिसिजन देणार, तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचा नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. त्याच्याशिवाय जर आपण एकतर्फी ऑर्डर निकाल केला तर तो कोर्ट ऑफ लॉ मध्ये स्टँड करणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग हे जनमाहिती अधिकारीचं पण सुनावणी होते आणि जो अपिलार्थी आहे त्याची पण सुनावणी होते. आणि मग आपला प्रथम अपिली अधिकाऱ्याचा आदेश येतो. आदेशाने जर ह्याचं समाधान झालं असेल तर ठीक आहे, नाही समाधान झालं असेल तर सेकंड अपील. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, जेव्हा पण आपण ऑर्डर्स पास करतो तर त्याच्यामध्ये शेवटचा पॅराग्राफ आपण जरूर द्या की जर आपल्याला याच्याशी आपण समाधानी नाही आहे किंवा आपल्याला दुसरं अपील करायचं आहे, तर दुसऱ्या अपील करणाऱ्या पदाचा हुद्दा आणि त्याचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर, तर हे जरूर त्याच्यामध्ये द्या. कारण की मग आपला हेतू स्पष्ट होतो की आपण प्रॉपरली गाईड केलेलं आहे. नाहीतर तो जो आहे सेकंड अपील मध्ये हा करू, मला माहितच नाही कुठे अपील करायचं, हा बघा प्रथम अपील अधिकारीने असा आदेश दिला, त्याच्यामध्ये कोणाला अपील कर मला माहितच नाही, मी अडाणी आहे, तर असे खूप सारे ते कारण देऊ शकतात. सो यू हॅव टू बी केअरफुल. पण माहितीच्या कायद्या अंतर्गत काही माहिती आहे तर ती एक्झेम्प्टेड आहे. तर त्याच्या अंतर्गत आपण माहिती नकारू शकतो. कलम 8 आणि कलम 9 फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न आहे, एक्झम्पशन्स फ्रॉम डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन. सो कुठली माहिती, ह्याच्यामध्ये वेगवेगळे सबसेक्शन्स ही मी दिलेले आहे 8(1)A मध्ये. तर जी भारताची सार्वभौम्यता आणि इंटिग्रिटी तर त्याच्याशी अफेक्टेड आहे. दुसऱ्या देशाची जी परराष्ट्र देशाच्या आपल्या संबंधात इफेक्ट पडते. आणि ते सिक्युरिटी, वेगवेगळ्या सिक्युरिटी इकॉनॉमिक इंटरेस्टच्या अधीन येते, तर अशी माहिती नाकारू शकतो. जे कोर्टामध्ये आहे, कोर्टाने आदेश दिला, कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कोर्टाने असा आदेश दिला की माहिती देऊ नये ते
मग जे आपले खासदार असतात आणि आमदार असतात त्यांना काही प्रिव्हिलेजेस असतात, त्यांना काही हक्क असतात. तर त्याच्या अंतर्गत हे नाही. आणि कमर्शियल कॉन्फिडन्स आणि ट्रेड सिक्रेट्स. तर फॉर एक्झाम्पल 2 कंपनीज आहेत, तर सेम ह्याच्यामध्ये ते डील करतात. फॉर एक्झाम्पल सोप्समध्ये. तर समोर एक कंपनी ए ही चांगला बिझनेस करते आहे, कंपनी बी जी आहे त्याचा एवढा चांगला बिझनेस नाही. तर कंपनी का चांगला बिझनेस करते आहे, तर त्याच्याकरता ते माहिती मागू शकतात की ह्याचे काय आहे, ह्याचं बॅलन्स शीट काय आहे, किंवा ह्याचं केमिकल कंपोजिशन सोपचं काय, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, वेगवेगळ्या ह्याच्यावरती ते माहिती मागू शकतात. तर त्यांनी काय होईल की दुसरी कंपनी जी आहे ती ऍडव्हर्सली अफेक्ट होईल. त्याच्यामुळे हे जे आहे याच्यामध्ये एक्झेम्पशन ठेवलेले आहे दुसऱ्या कंपनीचे ट्रेड सिक्रेट्स. आता हे तर छोटी गोष्ट आहे, पण इकडे करोडो आमचे डील्स होतात, तर त्याच्यामध्ये इमॅजिन करा, तर राईट इन्फॉर्मेशन आपण मध्ये अलाउ केलं तर काय होईल. सो एक्झेम्पशन ह्याच्याकडे दिलेलं आहे. फिडिटरी रिलेशनशिप म्हणजे ट्रस्ट, कोणी आपल्याला भरोश्यावरती काही माहिती दिलेली आहे तर तीही ह्याच्यामध्ये एक्झेम्पशन आपण करू शकतो. फॉरेन गव्हर्नमेंट किंवा कुठलीही दुसऱ्या व्यक्तीचं लाईफ आणि सिक्युरिटी, तर त्याला जर धोका असेल तर ते कुठलेही हे चौकशी चालू आहे किंवा फौजदारी ह्याच्या अंतर्गत चालू आहे, तर त्याला जर बाधित करणार असेल ही माहिती तर तीही नाकारू शकतात कॅबिनेटच्या बाबतीत. आणि ज्या निजता आहे, प्रायव्हसी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, खूप सारे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट किंवा आपले जे काही वेगळ्या स्वभावाचे लोक असतात, तर आपला एसीआर मागतात, गोपनीय अहवाल ह्याच्यामध्ये देणं अपेक्षित नाहीये. हा मुद्दा आपण टाकू शकतात प्रायव्हसी ऑफ इंडिव्हिज्युअल्स मध्ये. किंवा समजा कोणाचं प्रमोशन होत नसेल किंवा काही प्रमोशन मध्ये काढी करायची आहे, तर ते जनरली गोपनीय अहवाल मागतात, तर ते आपण नाकारू शकतो कलम 8(1) ज मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कलम 9 कडे वळूया. कुठलं कॉपीराईट असेल तर तेही आपण ह्याच्या अंतर्गत नाकारू शकतो, कारण की कॉपीराईट जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये मोडतं, आणि कोणाचं जे आपल्या मेहनतीने, आपल्या बुद्धीने त्यांनी हे केलेलं आहे, तर त्याचा हक्क किंवा त्याचे इंटरेस्ट आपण डावलू शकत नाही. आणि सिव्हिअरली बिल्टी म्हणून एक अजून आहे सेक्शन 10 मध्ये. तर हे जे कलम्स आहेत 8 ते 10 ते इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्शन साठी. परंतु त्याच्यामध्ये अजून एक तरतूद केली आहे की जनमाहिती अधिकाऱ्याला जर असं वाटलं की प्रस्तुत जी माहिती आहे तर ती जनहितासाठी आहे, आणि हे जनहित जे आहे तर त्याचा पालडा, त्याचा जो आहे वजन, तो जास्त आहे. इफ पब्लिक इंटरेस्ट जर आउटवे करता आहे, तर त्या अंतर्गत हे डिस्क्लोज करू शकतो पब्लिक अथॉरिटी. आणि ह्याच्यामध्ये जे सेक्शन 8च्या अंतर्गत जे त्यांनी एक्झेम्पशन दिले, तर हे आडे येणार नाही. तर इकडेही हा सेक्शन टाकण्यामागे असा उद्देश आहे की लोकांना माहिती प्राप्त झाली पाहिजे, आणि त्या माहितीचा उपयोग ते गव्हर्नन्स किंवा डेमोक्रेसी स्ट्रेंथन करण्यासाठी करायला पाहिजे. तर त्याकरता ते पब्लिक अथॉरिटीला हे पॉवर दिलेली आहे. तर पब्लिक अथॉरिटी जेव्हा पण आहे या सेक्शनचा वापर करतो, तर एक डिटेल्ड ऑर्डर की ते का देता आहेत, काही माहिती प्रोव्हाइड करता आहेत, की ह्याच्यामधून कुठलं व्यापक जनहित साध्य होत आहे, तर हे रिझन्ड ऑर्डर आपण म्हणतो, ते देणं आवश्यक आहे. समजा आपण माहिती नाही दिली, तर माहिती नाही दिलं तर पेनल्टी लागणार आहे, ती आहे कलम 20च्या अंतर्गत. ठीक आहे. तर काय आहे की जर आपण दिरंगाई केली तर 250 रुपये प्रति दिवसचा ह्याच्यामध्ये पेनल्टी आहे. परंतु ह्या पेनल्टीचा अप्पर लिमिट आहे 25,000 रुपये. तर 250 चा आहे आणि मॅक्सिमम 25,000 चं लिमिट आहे. याच्यासोबतच आपल्या विरुद्ध, कारण की आपण कायद्याच्या अंमलबजावणी नाही केलेली, कायद्याचं
जी तरतूद आहे ती फॉलो केलेली नाहीये तर आपल्या विरुद्ध डिपार्टमेंटल ऍक्शन, शिस्तभंगाची कारवाही याच्या अंतर्गत होऊ शकते. सो पेनल्टीज याच्यामध्ये भक्कम आहे. शेवटचा मुद्दा ह्याच्यामध्ये जे ऍक्टच्या अंतर्गत जे मिससेलेनियस आहे, तर जर आपण चांगल्या भावनेने, चांगल्या गुड फेथ मध्ये हा केलाय तर कुठलीही कारवाई याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. आणि हा ऍक्ट ओव्हरराईड करतो ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट तेही. आणि कोर्टचं बार याच्यामध्ये केलंय कलम 23 मध्ये कोर्टचं बार केलेलं आहे. तर फक्त अपीलच्या स्टेजवरती आपण हे करू शकतो. तर प्रथम अपील, सेकंड अपील संपल्यानंतरच मग आपण कोर्टचा दरवाजा आपण हे करू शकतो, अप्रोच करू शकतो. आणि याच्यामध्ये जे कायदे आहेत, आय एम सॉरी, जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, तेही बनवण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला दिलेला आहे. तर दोन्ही गव्हर्नमेंटला दिलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. एकंदरीत जेव्हा ऍक्ट आपण बघतो तर पूर्ण जी प्रोसिजर कशी करायची त्याच्याबाबत आपण इकडे एक फ्लोचार्ट बघूया. माहितीचा अर्ज आपल्याला भेटला, आपल्याकडे असल्यास तर दोन ह्याच्यामध्ये की ते देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. समजा ते एक्झॅम्पशन मध्ये तर ते आपण नाकारू शकतो. जर ते देण्यास योग्य आहे तर किती त्याला चार्ज द्यावा लागेल, ते चार्ज चार्ज त्याला कळवा आणि चार्ज भेटल्यानंतर मग आपण त्याला माहिती द्या. परंतु जर आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे तर त्याच ऑफिसमध्ये इतर सेक्शन्स मध्ये ती माहिती उपलब्ध आहे तर तिकडे आपण ट्रान्सफर करा. तर अशा वेळेस जे आहे, ज्या सेक्शनला किंवा ज्या अधिकाऱ्याला आपण ट्रान्सफर करतो तर त्याला आपण डीम्ड PIO म्हणजे डीम्ड पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, तर तो आता पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर झालेला आहे. आपल्या माहिती ट्रान्सफर झाल्या. आणि जर दुसऱ्या ऑफिसला म्हणजे आपल्या ऑफिसच्या कुठल्या सेक्शनशी संबंधित नाही तर आपण तो अर्ज तिकडे ट्रान्सफर करू शकता विथ अ कॉपी टू द ऍप्लिकंट, की ह्या कार्यालयामध्ये माहिती उपलब्ध नाही, त्या कार्यालयामध्ये आहे, तर परस्पर आपण घेऊन या. प्रत्येक स्टेप वरती जेव्हा पण आपण कागदपत्र ह्याच्यामध्ये तयार करणार तर ऍप्लिकंटला कळवणं गरजेचं आहे. आणि तेही साध्या पोस्टनी प्लीज पाठवू नका, स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्ट विथ एक्नॉलेजमेंट त्यांनी आपण पाठवा. आणि जर त्याचा ईमेल असेल किंवा फॅक्स असेल तेही आपण पाठवा. सो टेक नो चान्सेस, यू शुड ऑलवेज इन्फॉर्म द ऍप्लिकंट ऍट एव्हरी स्टेज की आपण याच्यावरती काही कारवाई केली. तर ह्यांनी आपला जे हेतू आहे त्याला कोणीही क्वेश्चन करणार नाही. तर अगेन जो डीम्ड PIO आहे देण्यायोग्य असेल तर शुल्क कळवून तो आकारेल, न देण्यायोग्य हे नाकारेल. तर एकंदरीत एवढं PIOच्या लेवलवरती काम आहे. ओके, हे जस्ट एक समरी टाईपचं मी इकडे हे दिलंय की सिटीजन्स आणि त्यांचे राईट्स काय आहेत, PIOचा रोल काय आहे, कमिशनचं काय पॉवर्स आहेत, आणि हे ऑब्लिगेशन्स म्हणजे कायद्याअंतर्गत जे करायचंच आहे त्याच्यासाठी कुठल्या अर्जाची गरज नाही. जसं सो मोटो डिस्क्लोजर जे आहे तर ते महत्वाचं आहे, कारण की खूप सारे त्याच्यामध्ये जजमेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सो मोटो डिस्क्लोजर केलं नाही आणि राज्य माहिती आयोगनी किंवा केंद्र माहिती आयोगने त्यांच्यावरती पेनल्टी बसवलेली आहे. सो ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, कुठल्याही माहिती प्राप्त करून घेण्याची संधी त्यांना असायला पाहिजे. पारदर्शिता आणि मग अकाउंटेबिलिटी, तर हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. 1 किंवा 2 मार्कचा प्रश्न येतो की मेन फीचर्स काय आहेत ऍक्टचे, तर हे 3 आहेत: इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. हेही आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. सो आता इथपर्यंत आपण जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो हा RTIचा कायदा आहे त्याच्या महत्वाच्या बाबी बघितलं, हिस्ट्री, मग त्याचे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स, एक्सेप्शन्स आणि मग वेगवेगळ्या PIO किंवा सिटीजन्सचे राईट्स काय आहेत. आता काही महत्वाचे GRs आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, त्याच्याबद्दल आपण थोडं बघूया. हे आपल्या फील्ड लेवलवरती खूप कामी येतील. हे आपला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरतीही भेटेल किंवा मी रिडिंग मटेरियल पाठवलेलं आहे. यशदाचे एक RTIचं बुक आहे, त्याच्यामध्येही आपल्याला भेटून जाईल. 2006चं
दारिद्र्य रेषेखाली व्यक्तीने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरण्याबाबत. तर नेमकं खूप लोक बीपीएलच्या अंतर्गत हे अर्ज करतात, तर त्याचा पुरावा जोडणं आवश्यक आहे. तर जसा ते बीपीएलचा सर्वे असतो किंवा इन्कम सर्टिफिकेट असतो किंवा रेशन कार्ड असतो, कुठलाही एक पुरावा. तर हे कुठले पुरावे आहेत अर्बन एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये, तर हे डिटेल्ड दिलेलं आहे. तर त्या जो निकष आहे त्याच्यामध्ये जर बसले तर तो ठीक आहे, नाहीतर आपण इमिजिएटली त्या ऍप्लिकेंटना कळवायचं आहे की आपल्याला आपल्या हे या जी आर मध्ये बसत नाहीये. तर इतर कुठलं डॉक्युमेंट असेल तर एक आठवड्यात आपण सादर करा. जर त्यांनी सादर केलेलं नाही तर ही विल बी कन्सिडर्ड ॲज नॉन बीपीएल ऍप्लिकेंट, आणि मग आपण त्यांच्याकडून फीस जे आहे ते वसूल करू शकतो. माहिती अधिकाराचा दिनचं ही एक जी आर 28 सप्टेंबर. हा अगेन एका मार्काचा प्रश्न आहे की राईट टू इन्फॉर्मेशन डे 28 सप्टेंबर दरवर्षी. त्याच्या नंतर हे शुल्क बाबत. तर जेही आपल्याला आरटीआय अंतर्गत वेगवेगळ्या शुल्क जे आपण आकारतो तर ते कुठे जमा करायचे, तर ह्याच्यामध्येही त्यांनी शीर्ष दिलेला आहे. तर ह्या शीर्षच्या अंतर्गतच आपण जमा करा, म्हणजे आपलं प्रॉपर अकाउंटिंग होत आहे. हा जो जी आर आहे 9/5/2007 ओके. तर ह्याच्यामध्ये त्यांनी हे इतर प्रशासनीय सेवा 60 आहे, डिटेल हेड त्यांनी दिलंय, त्याच्यामध्ये आपण जमा करू शकता. नंतर ह्याचा एक लोगो आहे आणि आपल्याला एक स्टॅम्प असा बनवायचा आहे. तर जेव्हा आपण अर्ज निकाली काढता किंवा कुठलाही पत्रव्यवहार करता तर हा स्टॅम्प त्याच्यावरती होणं आवश्यक आहे. हा जी आर वरून 2011च्या मॅन्डेटेड केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. तर ह्याचा एक स्टॅम्प आपण 2-3 स्टॅम्प बनवून टाका आपल्या ऑफिस साठी. प्रमाणित प्रत आणि हे माहितीची प्रत आणि प्रमाणित प्रत हे 2 वेगवेगळे स्टॅम्प्स आहेत त्याच्यामध्ये. तर हे आपण डेफिनेटली बनवून घ्या. याच्या अंतर्गतच आपल्याला जी आहे माहिती किंवा सर्टिफाईड कॉपीज आपल्याला देणं बंधनकारक राहील. नंतर ते कंप्लेंट करू शकतात की जी आर मध्ये तर असं मेन्शन आहे पण ह्याच्यामध्ये हुद्दा नाही, काही नाहीये, तर आम्हाला कसं करणार. सो हे आहे. त्याच्यानंतर एक नागरिकांची सनद आहे, सिटिझन्स चार्टर जे आपण म्हणतो. तर सिटिझन्स चार्टर बाबत 2011चा आहे. हा ही एक महत्वाचा जी आर आहे. आणि जे आपण आधी म्हटलं होतं की स्वप्रेरणेने डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, सो मोटो डिस्क्लोजर, तर त्याच्याकरता हे परिपत्रक आहे मे 2014चं. माहितीच्या अधिकारांत कलम 4 आपण बघितलं होतं, सेक्शन 4B कलम 4(1)(ब). तर ह्या जी आर मध्ये ह्या परिपत्रक मध्ये त्यांनी आणखी डिटेल मुद्दे टाकलेत की या बाबीवरती आपण स्वप्रेरणेने डिस्क्लोजर करा. तर हे अजून महत्वाचे जी आर आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला माहिती असेल एक नमुना त्यांनी दिलेला आहे की या नमुन्यामध्ये अर्ज एक्सपेक्टेड आहे. पण जर या नमुन्यामध्येही जर नसेल, एक प्लेन पेपर मध्येही जर असेल तरी ते आपण गृहीत धरा, कारण की प्रोसिजरल बाबींमध्ये आपण जाऊ नका. या कायद्याचा मेन उद्देश काय, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय, त्याच्यावरती आपण लक्ष द्या. आपल्याला हे कारण की जर कोणी अपील मध्ये गेलं तर आपल्याला हे तिकडे दाखवायचं आहे की माझा हेतू काहीही रॉंग नव्हता, मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर हा आपल्याला एक प्रवृत्ती ही दाखवावी लागेल. तर कुठल्याही याच्यामध्ये असला साध्या पेपरवरतीही तरी आपण ते एक्सेप्ट करा, कुठल्याही भाषेमध्ये असला तो तरी तो एक्सेप्ट करा, काही लिमिटेशन याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर रूल्स आलेले आहेत 2005चे, त्याचं अमेंडमेंट केलेलं 2012 मध्ये. हे खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे. काय अमेंडमेंट्स आहेत? पहिला मुद्दा की प्रत्येक अर्जावरती फक्त एक मुद्द्याची माहिती आपण देऊ शकतो. ठीक आहे. खूप सारे माहिती अर्ज आपल्याला प्राप्त होतात, त्याच्यामध्ये खूप सारे ते विषय टाकतात. ओके, 4-5 विषय टाकतात. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण त्याला जर नाकारलं की एक वेगवेगळ्या अर्जामध्ये सादर करा तर परत तो अपील मध्ये जाऊ शकतो.
तर असं न करता याचा मध्यम मार्ग जो असा आहे की समजा 5 मुद्द्यावरती माहिती मागितली तर पहिल्या मुद्द्यावरती आपण माहिती द्या आणि बाकीच्या 4 मुद्द्यांवरती आपण सांगा की याच्यासाठी या रूल्स मध्ये 2012च्या 16 जानेवारी 2012च्या रूल्सच्या अनुसार आपण वेगवेगळे अर्ज सादर करा. ठीक आहे, इकडे दिलेली आहे फर्स्ट सब्जेक्ट मॅटर, पहिला जो विषय त्याच्यावरती आणि बाकीच्या विषयांवरती वेगवेगळे अर्ज करा. हा एक महत्वाचा रूल आहे. दुसरा इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. तर कुठलाही सामान्य नागरिक आपले फाईल्स पाहू शकतो, नोटशीट पाहू शकतो. तर त्याच्याकरता हा रूल्स मध्ये त्यांनी ह्याचं हे केलं की प्रोसिजर काय, तर फक्त पेन्सिल आणि पहिला तास फ्री आहे. पहिल्या तासानंतर दर तासाला 5 रुपयाची फीस आहे. आणि ह्याच्याकरता फक्त पेन्सिल, म्हणजे कुठलाही कॅमेरा तो घेऊन जाऊ शकत नाही किंवा बाकीचं पेन ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि जर कुठलंही असेल तर ते डिपॉझिट करावं लागेल. काही लोक वाद घालतात की आमचं हे इकडे चोरी गेलं किंवा काही गेलं तर त्यांना म्हणा की हे इकडे बंधनकारक आहे आपल्याला की जनमाहिती अधिकारीशी ते डिपॉझिट करणं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याला संधी द्या. आणि कुठलंही मार्किंग करू शकणार नाहीत पेन्सिलने. तर हे 2012चा एक इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे, ह्याचाही आपण अभ्यास करा. त्याच्यानंतर जर जनहिताशी संबंधितच नसेल, वैयक्तिक स्वरूपाची असेल, जसं आपण ACRचा मुद्दा मांडला, तर ती माहिती देणं आवश्यक नाही. 2014चा हा GR आहे. तर हे आपण GR डाउनलोड करून हे वाचू शकता. आणि शेवटचा जो रिसेंट GR आहे, तर प्रत्येक सोमवारी कुठलाही सामान्य नागरिक आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपलं माहिती मागू शकतो, आपले फाईल्स इन्स्पेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी कुठलीही फी किंवा कुठलाही अर्ज देण्याची काहीही गरज नाहीये. RTIचा जो अर्ज देण्याची गरज नाहीये. हा जो सर्क्युलर आहे 26/11/2018चा खूप इम्पॉर्टंट सर्क्युलर आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे जे बंधनं आहेत ते हटवलेले आहेत, जेणेकरून सामान्य नागरिक आहे त्यांना कधीही वाटलं ते आपल्या सोयीनुसार, पण एकच दिवस त्याच्यामध्ये दिलेला आहे मंडे, ते आपल्या सोयीनुसार त्या ऑफिसमध्ये येऊन रेकॉर्ड्स इन्स्पेक्ट करू शकतात. तर असं आहे. त्याच्यानंतर त्यांना जर डॉक्युमेंट्स हवे तर त्यांना सांगा की आपण विहित अर्जामध्ये हे माहिती आपण घ्या. सो अशा प्रकारे हा एक इम्पॉर्टंट कायदा आहे. तर हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये लोकांचा आपण हेल्प कशी करू शकतो, त्यांना माहिती कशी देऊ शकतो, त्याच्यावरती आपण जास्त भर दिलं तर चांगलं होईल. आडकाठी आणण्याचा प्रयत्न जर आपण केला तर लोक अपीलमध्ये जाऊ शकतात आणि अपीलमध्ये आपल्या विरुद्ध निकाल लागला तर आपण प्रॉब्लेम मध्ये येणार. फाईन प्लस डिसिप्लिनरी एन्क्वायरी. इवन जो मी केस आपलं सांगितलं त्याच्यावरती फौजदारी गुन्हाही दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सो हिअर आय स्टॉप. थँक्यू ऑल. आणि आता आपण प्रश्नांकडे वळूया. थँक्यू. So the floor is open for any kind of questions regarding this matter. नमस्कार, सांगा. सर, RFO हा जनमाहिती अधिकारी असतो, पण RFOच्या ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक अर्ज हा म्हणजे RFO पर्यंत पोहोचत नाही. पहिला बाहेरून आतमध्ये येतो, म्हणजे क्लेरिकल टेबल किंवा जो कोणी आवक जावक पाहतो तिथून. तर मग प्रत्येक वेळी आलेला अर्ज हा RFO कडे पोहोचेलच असं असतं नाही. कधी बऱ्याच वेळा तो पोहोचत नाही, त्याची एंट्री होत नाही. मग अशा वेळी जेव्हा डायरेक्ट अपील होतं त्यावेळी कळतं की असा काही अर्ज आलेला आहे. याच्यावर काही सोल्युशन मिळू शकतं का सर? पहिला आपण रायटिंग मध्ये इन्स्ट्रक्शन्स जारी करा, जे पण आवक जावक मध्ये आपले डीलिंग हँड आहे, की अशा प्रकारचं जर आलं तर इमिजिएटली माझ्या नजरेस आणा. जेव्हा ते अपील मध्ये जाणार आहे तर
त्यावेळी आपल्याला जो जुना कागद आहे त्याच्यावरती आपण जनरली शेरा देतो. जर आपल्या समोर इन्व्हर्ट केल्यानंतर मग आपल्याकडे येतो आणि आपण शेरा देतो. जर शेरा नाही आहे तर आपण म्हणू शकतात की हा जो आहे तो माझ्या समोर प्रेझेंट केलाच नव्हता. तर आपल्या स्टाफला टाईट आपण करा आणि त्यांना एक रिटर्न मध्ये इन्स्ट्रक्शन की हा महत्वाचा आहे आणि कुठलाही RTIचं ऍप्लिकेशन आलं तर इमिजिएटली मला पुटअप करा. तर हाच एक प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण की जर एकदा आपल्याकडून मिस झालं किंवा आपल्याला त्यांनी दाखवलं नाही पण आपल्या ऑफिसमध्ये तर आलंय तर आपली इनडायरेक्ट रिस्पॉन्स होते. त्याच्यामुळे रायटिंग मध्ये इन्स्ट्रक्शन जारी करा आपण. ठीक आहे ना. हॅलो सर. हॅलो. हा सर, मॅक्झिमम प्रमाणात RTIचे अर्ज येतात. तर हो. त्यावेळेस आम्ही इन्फॉर्मेशन सर आम्ही जे म्हणजे तेच माहिती असते. समजा एखादी प्लॅन्टेशनची माहिती मागितली तर ते मागणारे 10 जण असतात. तर ते आम्ही तो डाटा जो आहे तो स्कॅन केलेला आहे आणि त्यांना डायरेक्ट रिक्वेस्ट करतो की तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये न्या किंवा तुमच्या मोबाईलवरती पण आम्ही पाठवू, ईमेल ID वरती. हो. त्यावेळेस काही जण ऐकतात, काही जण म्हणतात नाही आम्हाला रायटिंग मध्येच पाहिजे. हा. तर ते म्हणजे त्याच्यासाठी विशेष असा निधी येत नाही. तर ते हे स्कॅन केल्यानंतर आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण आपण त्यांना देतो. तर त्याच्यामध्ये आपलं काय म्हणणं? बघा, जेव्हा अर्ज आला आपल्या आणि आपण निकाली काढला तर त्याच्यामध्ये आपण दोन्ही ऑप्शन्स त्यांना देऊ शकता की आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर आम्ही ईमेल करतो आणि हार्ड फॉर्म मध्ये जर हार्ड कॉपी मध्ये पाहिजे तर तसं सांगा. तर त्यांना आपण चॉईस द्या. तर त्या चॉईस च्या नंतर जे त्यांची चॉईस आहे त्या चॉईसच्या प्रमाणे आपण द्या त्यांना. पण त्यांना कळवा आधी की हे दोन्ही ऑप्शन्स ह्याच्यापैकी आपल्याला कुठलं ऑप्शन्स पाहिजे. काही लोक जे आहेत ते इन पर्सन पण येत, काही लोक म्हणतात बाय पोस्ट पण आहे. तर तोही आपण मुद्दा उपस्थित त्या लेटर मध्ये करा. तर त्यांना इन्फॉर्म करा आणि त्या ऑप्शन देऊन नंतरच मग आपण प्रोसीड करा. त्यांच्या लेखी जबाब आल्यानंतरच प्रोसीड करा. काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये. सर, माझा एक प्रश्न होता हा. की त्यांनी जर माहिती व्यक्तिशः मागितली असेल हा. आणि त्यानंतर त्यांना बोलवून सुद्धा ते काही कालाने आले नाहीत आणि 3-4 महिन्यानंतर आले तरी नंतर माहिती आम्ही त्यांना दिली तरी चालेल, मग बाय पोस्ट देणं गरजेचं आहे का आफ्टर 30 days? नाही, बाय पोस्ट देणं कुठलंही गरजेचं नाहीये. त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की व्यक्तिशः मला पाहिजे. पण त्यांना कळवा की आपली माहिती रेडी आहे, एवढे पैसे आपल्याला लागतील आणि त्याच्यानंतरही नाही आले तर 2-3 वेळा रिमाइंडर आपण करा. आणि रिमाइंडर जेव्हाही आपण करता तर एक्नॉलेजमेंट कार्ड सोबत आपण हे करा, म्हणजे त्यांना भेटलं आहे तर हे क्लिअर होईल. त्यांचं ईमेल असेल तर त्यांच्यावरती. तर एकंदरीत ह्या सर्व ऍक्टिव्हिटीजमुळे असं होईल की आपण त्यांना कळवलेलं आहे पण ते जर नाही आले तर मग आपण काय करणार. हो. ठीक आहे ना. तर एका कॉपीची किती ही करायची वस्तू, म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे? एका कॉपीचे पर कॉपीचे जनरली ₹2 आपण घेतो आणि CD वगैरे किंवा DVD द्यायची असेल तर ₹50. हा. सर, 4-5 मुद्द्यांची माहिती ते एकदम विचारतात. मग आपण हो. त्यांना एका मुद्द्याची दिली हा. आणि पुढच्या 4 मुद्द्यांसाठी ते ऍप्लिकेशन म्हणजे कोणत्या लिमिट आहे का, एवढ्या 1 महिन्याने करा, 2 महिन्यांनी करा, की लगेच करू शकतात? आणि एका वेळेला किती मुद्द्यांची माहिती वेगवेगळ्या अर्जात विचारू शकतात? अशी मॅडम कुठलीही लिमिट नाहीये. 2012च्या रूल्स मध्ये स्पष्टपणे आहे की जर 4-5 मुद्द्यांची आहे, 1, 2, 3, 4 असं त्यांनी म्हटलं तर पहिला मुद्दा फर्स्ट मुद्द्याची आपण माहिती त्यांना द्या आणि बाकीच्या मुद्द्यांची आपण सांगा की याच्यासाठी वेगवेगळे अर्ज करा. आता तो अर्ज इमिजिएट करतोय किंवा 1 महिन्यानंतर करतो आहे किंवा दुसऱ्या दिवशी करतो आहे तर त्याच्याशी आपलं काही देणं नाहीये. ते कधीही करू शकता. ओके, म्हणजे किती पण अर्ज करू शकतात एका दिवशी सुद्धा ते, एका दिवशी किती. प्रत्येक मुद्द्यानुसार. हो, ते कितीही ह्याच्यावरती करू शकतात. त्याचं कायदेशीर काहीही बंधन नाही. आणि आर्टिफिशियल लिमिट असंही नाही की एका दिवशी 10 अर्ज करू शकतो, 20 अर्ज करू शकतो किंवा 5 अर्ज, असं काही नाही. ते कितीही करू शकतात त्यांच्या हिशोबाने. फक्त तो जो अर्ज आहे तो त्याच्यासोबत फॉर्म, त्याच्यासोबत फीस जी आहे तर ती असायला पाहिजे. ठीक आहे ना. अच्छा.
आणि सर ते MRGS ची माहिती वगैरे कशी म्हणजे त्या वेबसाईटवर असते ना, तर हा. ती पण ते आम्हाला झेरॉक्स करून मागतात मस्टर वगैरे. तर मग ते आपण सांगू शकतो का की तुम्ही वेबसाईटवर पहा म्हणून? त्यांनी मस्टर मागितले तर मस्टरच द्यावे लागणार. आपण असं सांगू नका की डायरेक्टली आपण वेबसाईट वरून घ्या. आपण त्यांना मस्टर प्रोव्हाइड करा आणि त्याच्यामध्ये एक अजून मुद्दा टाका की ही जी आहे माहिती ती वेबसाईट वरतीही उपलब्ध आहे, त्याचं अवलोकन आपण करा. पण त्यांनी जी माहिती मागितलेली आहे आपण त्यांना द्या. त्या कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, हार्ड कॉपी मध्ये पाहिजे किंवा सॉफ्ट कॉपी मध्ये पाहिजे, तर तो जो आहे तो त्यांचा आउटलुक आहे. पण हा, ओके, थँक्यू. हो, पण आपला मुद्दा असा हेतू असायला पाहिजे की आपण माहिती देतो आहे. ओके, थँक्यू. ओके. हॅलो. हॅलो. सर, RTI मध्ये आमच्याकडे आता एक अर्ज आला होता, तो मेळघाट फील्ड डायरेक्टरला दिलेला अर्ज आहे त्या ऑफिसला. 2017 ते 2020 मध्ये मेळघाट फाउंडेशन मध्ये आजपर्यंत आलेला संपूर्ण निधी तो कसा खर्च केला आणि त्याच्यासाठी कोणाकोणाची परवानगी घेतली ते सर्व माहिती द्या. आता फील्ड डायरेक्टरने तो अर्ज प्रत्येक रेंज ऑफिसरला पाठवला मेळघाट अंडर. तर मग प्रत्येक रेंज ऑफिसरने ती त्याच्या ऑफिस पुरती माहिती त्या ऑफिसला द्यायची की त्या व्यक्तीला पाठवायची आहे? त्या व्यक्तीला पाठवायची आहे, कारण की जेव्हाही असे लेटर्स येतात तर त्याच्यामध्ये की आपण परस्पर माहिती द्यावी अशा प्रकारचा येतो. दुसरा मुद्दा एक अजून सांगतो की जर 3 वर्षाची माहिती तर ही व्यापक स्वरूपाची माहिती आहे. सो व्यापक स्वरूपाची माहिती साठी एक अजून प्रोव्हिजन आहे की जर आपल्या ऑफिसचे साधन सामग्री जर माहिती पुरवण्यास अक्षम आहे, म्हणजे समजा 2000 पेजेस आहेत किंवा 3000 पेजेस आहेत, तर त्यावेळीस जे आपण संबंधित जो व्यक्ती आहे त्याला इन्स्पेक्शन साठी बोलू शकतो की बाबा आपण आपली जी माहिती आहे ती एवढी आहे, तर ह्याच्यातून आपल्याला कुठली माहिती पाहिजे. तर तो आपण एक कायदेशीर टॅक्ट वापरू शकतो, जेणेकरून काय आहे की आपल्यावरती आपल्या ऑफिसवरती एक्सपेंडिचरचा तेवढा बोजा पडणार नाही. पण ती माहिती आपल्याला डायरेक्टली द्यावी लागेल त्या संबंधित अर्जदाराला. ओके, थँक्यू सर. ओके. एक प्रश्न असा आलाय, विश्वास थोराट म्हणून आहेत त्यांचं, की RFO यांची दैनंदिनी RTI मध्ये देता येते का? कारण की ही वैयक्तिक बाब आहे का? वैयक्तिक नाहीये, कारण की आपण ऑफिशियल वर्क करतो आहे, तर त्याच्यामुळे हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, प्रायव्हेट डॉक्युमेंट नाहीये. सो ही आपल्याला द्यावी लागेल RTI मध्ये. सर, पण यामध्ये जो मुद्दा उल्लेख केला होता कलम 8 मध्ये की ऑफेन्सशी रिलेटेड गोष्टी हे होऊ शकतात, उद्भवू शकतात, तर आपण ते नाकारू शकतो, कारण आपले जे ट्रेकिंग असतं, पेट्रोलिंग असतं, त्याचं अनालिसिस करून एखादा दुरुपयोगही करू शकतो. नाही, पण आपण जे ट्रेकिंग आणि जे अनालिसिस आहे ते दैनंदिनीमध्ये जनरली टाकत नाही ना. दैनंदिनीमध्ये हे टाकतो की या रेंजमध्ये किंवा या पर्टिक्युलर एरियामध्ये आपण गस्त केली आणि या दरम्यान असे इन्स्ट्रक्शन्स आपण दिलेले आहेत. ठीक आहे. तो एक झाला. पण समजा कुठला इन्व्हेस्टिगेशनचा आपला भाग आहे आणि त्याच्याबद्दल जर ते माहिती मागता आहे, तर आपण 81H चा आधार घेऊन ती माहिती आपण नाकारू शकता. पण नाकारल्यानंतर आपण खालती 2 शब्द अजून टाका की याच्याने जर आपलं समाधान होत नाही, तर आपण प्रथम अपील अधिकारी हे यांना हा आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत अपील करू शकता. तर हे क्लिअरली मेन्शन करा. हो सर, यशोदाचं एक लेक्चर झालं होतं सर. ओके. तर त्यांनी सांगितलं होतं की दैनंदिनी तुम्ही नाकारू शकता. नाकारू शकता, पण कुठल्या बेसिसवरती? शेवटी जो आहे हा एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे ना. आणि नाही मग सर, उद्या म्हणजे आपण जी फिरती वगैरे करतो, तो रूट वगैरे माहिती होऊन तुमच्या जीवितास पण धोका निर्माण होऊ शकतो सर. नाही, हे खूप सारे जे आहेत ना ते इम्प्लाइड व्ह्यू आहेत. तर असं होणार हा आपण गृहीत धरणं योग्य नाहीये. मेन मुद्दा काय आहे की आपला हा पर्सनल आहे का? पर्सनल नाहीये ना. आपण शासकीय काम करतो आणि त्या शासकीय कामच्या अनुसार आपण गस्त करतोय. तर गस्तामध्ये आपला शासकीय तेल, इंधन सगळं ते यूज होत आहे. तर त्याचे अकाउंटेबिलिटी येणं
ते आवश्यक. आणि अकाउंटेबिलिटी कसं होईल जेव्हा जेव्हा आपण दैनंदिनी प्रस्तुत करतो, तर दैनंदिनीमध्ये कळेल की आपल्याला आपण गस्त करता की नाही, किंवा फक्त आपण बसले राहता का. तर तो ह्याच्या मागे मेन उद्देश आहे. हे पर्सनल रेकॉर्ड नाहीये, हे ऑफिशियल रेकॉर्ड असल्यामुळे आपण देऊ शकतो. वानखेडे सर, माझं हे व्ह्यू पॉइंट बरोबर आहे का? आपण काही ऍड करणार का याच्यामध्ये? हॅलो. ओके. सो संजय, आपल्याला हे समजलं का नवले? येस सर. ओके. तर ह्या गोष्टी आहेत. आणखीन एनी मोर क्वेश्चन्स प्लीज? सर, हा, बोला. माहिती अधिकारामध्ये जे नेहमी माहिती मागितली जाते त्यांना आपण पत्राद्वारे कळवतो आणि ते काही कारण सांगून, पत्राद्वारे कळवल्यानंतर सुद्धा कारण सांगून माननीय आयुक्तांकडे अपील करतात. हो. आणि त्यांचे असे वारंवार अर्ज माननीय आयुक्तांनी सुद्धा खारिज केलेले आहेत. तर अशा वेळेस आपण त्यांना अटकाव करण्याकरता जनमाहिती अधिकारी स्तरावरती काही कारवाई करू शकतो का? काही कारवाई करू शकत नाही, कारण की या कायद्यामध्ये त्याची तरतूद नाहीये. एक फेमस एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक पर्टिक्युलर ACF आहे नाशिकचा. ठीक आहे. तर ते परत अर्ज आणि खूप अर्ज करत होते डिपार्टमेंटला. तर त्या परिस्थितीतही आपण काहीही त्याच्यामध्ये करू शकत नाही, कारण की कायद्यामध्ये असं कुठलंच बंधन नाहीये. ते किती वेळही अप्लाय करू शकतात, किती वेळ, आणि त्यांना करून दे. ऍप्लिकेशन करणं हा त्याचा राईट आहे आणि आपली ड्युटी आहे त्या ऍप्लिकेशन वरती योग्य ते निर्णय देणे. आणि जेव्हा पण अजून एक बाब माझ्याकडून सुटली, की जेव्हा पण आपण माहिती देतो तर जी उपस्थित माहिती आहे, जी अवेलेबल माहिती आहे, तीच आपण द्या. माहिती कुठून आपण बनवू नका की एक टेबल, हे फॉर एक्झाम्पल वर्षवार त्याने एक्सपेंडिचर वगैरे हे मागितलं कुठल्या बाबीसाठी, तर टेबल आपण बनवत राहू नका. ती अपेक्षित नाहीये. जी या कायद्यामध्ये आहे की जी माहिती आपल्याकडे आहे तीच माहिती आपण पुरवा. तर जे वाउचर्स आहेत ते त्याच्यासोबत जे निधी प्राप्त झालाय त्याचे लेटर्स, मग RFO ला निधी जो ट्रान्सफर केला त्याचे लेटर्स, तर असं सगळं मिळून ते आपण देऊ शकतात. पण त्याच्यासाठी वेगळं टेबल बनवणं की या वर्षी एवढा एक्सपेंडिचर झाला, या बाबीवरती झाला आणि एवढा त्याचा खर्च आला, या पत्राद्वारे हे निधी मिळाला, असं एक टेबल बनवणं काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे ना? ओके. हा प्रशांत, आपला डाऊट क्लिअर झाला? सर, डाऊट त्याच्यासाठी थोडासा बाकी आहे, कारण एक हा. शेवटच्या अपीलमध्ये आयुक्तांचं म्हणणं असं पडलं होतं की तुम्ही यांचे अर्ज गोळा करून यांना ब्लॉक करू शकता म्हणून. नाही, पण कुठल्या तरतुदी अंतर्गत? अशी कुठलीच तरतूद नाहीये ना सर. आपल्याला. बघा, आपण काय आहोत की कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकार आहोत. वी आर इम्प्लिमेंटर्स ऑफ द लॉ. तर जर कायद्यामध्ये तरतूद नाही आहे तर ते आपण नाही करू शकत. उद्या जाऊन आपल्यावरती ते केस दाखल करू शकतात की कुठल्या कायद्याच्या प्रोव्हिजन अंतर्गत, RTIच्या, आपण माझा मज्जाव केलाय किंवा आपण मला ब्लॉक केलाय. ओके ठीक आहे. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे आपण करू शकता की आपले जे माहिती आयोग आहे किंवा अपीली अधिकारी त्यांना किंवा आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांना कळवू शकते की हा व्यक्ती जो आहे तो वारंवार ऍप्लिकेशन करतो आहे, याच्यामुळे आपलं जो शासकीय वेळ आणि हे एफर्ट्स हे वाया जात आहेत किंवा प्रॉपरली युटिलाइज होत नाहीये, आणि हा जेव्हा एक प्रकारचा कायद्याचा दुरुपयोग करतोय, तर ह्याच्या करता योग्य ते कारवाई करावी, अशा प्रकारचे एक इन्फॉर्मेशन देऊ शकतात. पण त्याच्याकडून आपण हे अर्ज नाकारणे हे योग्य राहणार नाही. ठीक आहे ना? फक्त आपण इन्फॉर्म करू शकतो आपल्या हायर ऑथॉरिटीजना की अशा प्रकारचा प्रॉब्लेमॅटिक व्यक्ती आहे, तर बस तेवढंच. त्याच्या पुढे आपण करूही नका, माझ्या मताप्रमाणे. जी, नेक्स्ट. हो, हा सुधीर, सांगा. हा सर, तेच म्हणलं, ह्या कायद्याचा जो म्हणजे RTI होल्डर जे आहेत, जे मिसयूज करतात, त्रास देण्याच्या उद्देशानं हे करतात, तेच माहिती वारंवार दुसऱ्याकडनं मागणं. तर म्हणजे माहिती जर आपण द्यायला तयार आहोत, आपण देऊ त्यांना माहिती,
पण हो. काही असे भेटतात की मिसयूज करून त्रास देण्याच्या उद्देशाने, तर त्यांच्या विरोधात आपण काय ऍक्शन दुसऱ्या कायद्याच्या अंतर्गत किंवा ह्या कायद्याच्या अंतर्गत तर मला वाटत नाही तरतूद आहे म्हणून. तर बघा करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये काही जे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात, तर ते फॉर एक्झाम्पल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जो आहे त्यांचा फोन रेकॉर्ड करा किंवा त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि तो घेऊन आपण फौजदारी कारवाई FIR आपण दाखल करा की हा जो आहे असा मला ब्लॅकमेल करू शकतो. तो एक वे आहे. परंतु जो त्यांना माहिती नाकारणं किंवा माहितीचा अधिकार नाही घेणं हे योग्य राहणार नाही. जसं मी सांगितलं, माहिती मागणे हा त्यांचा हक्क आहे आणि माहिती देणे ही आपली ड्युटी आहे. हे फक्त आपण लक्ष ठेवा. पण जर आपल्याला ते त्रास देत आहेत किंवा मेंटली टॉर्चर करतात, ब्लॅकमेल करतात, अशा वेळी विथ प्रूफ, नॉट विदाउट प्रूफ, विथ प्रूफ आपण त्याच्यावरती FIR दाखल करू शकता. असे प्रकार ही मी भंडारामध्ये असताना आमच्या जे RFOs आहेत त्यांना त्रास देत होते, तर त्यांनी असं केलं आणि त्या RTI ऍक्टिव्हिस्टला जेल झाली, जो हेतू परस्पर त्रास देत होता. तर हे आपण करू शकता. ठीक आहे ना जी. एनी मोर क्वेश्चन्स प्लीज. हा तुषार, आपला आवाज कट होतोय. सांगा ना. हॅलो. हा तुषार. हा सर, आवाज हो आता थोडा क्लिअर झाला. सांगा ना. माझा एक प्रश्न होता की एक व्यक्ती तर तो सेम प्रकारची माहिती जर 2 अर्जातून मागत असेल थोड्या ठराविक अंतराने, ऍक्च्युली आपला आवाज थोडा क्लिअर नाही आहे. आपण हे चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता का? फक्त तहसीलदारच थोडं समजण्यात आलं. तर चॅट बॉक्स मध्ये आपण किंवा आपलं कनेक्शन बघा किंवा चॅट बॉक्स मध्ये आपण आपला प्रश्न टाईप करा, मी उत्तर देऊन टाकतो. सर, माहिती वारंवार ठराविक कालांतराने तीच ती माहिती मागत असेल तर काय करावं असं आपल्याला द्यावी लागेल. जरी जी ठराविक माहिती परत जो तो मागतो आहे तरीही आपण ते द्या. ठीक आहे ना. कारण की जे माझी अंडरस्टँडिंग आहे ह्या कायद्यामध्ये, ओके, या कायद्यामध्ये अशी काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन न देण्याची जी तरतूद नाही आहे. You have to provide. There is no option. Yes, you are correct. हॅलो सर. हॅलो. हा नितीन, सांगा. सर, ज्यावेळेस आपण एखादी माहिती नाकारतो आणि त्यावेळेस मग ते अपील करतात आणि अपील अधिकारी ती माहिती द्या म्हणून सांगतात, तर त्यावेळेस मग पुन्हा आपण त्या अपीलकर्त्याला बोलवतो आणि त्यांना आपण माहिती द्यायला लागतो. पत्रामध्ये तसं बोलवतो आणि माहिती द्यायला लागतो. तर तो त्यावेळेस येतो आणि म्हणतो की मला काय आता माहितीची गरज नाहीये, मी जाऊन माहिती आयोगाकडे अपील करतो. अच्छा. हा, तर मग अशा वेळेस कसं केलं पाहिजे? हा, ठीक आहे ना. आपल्याला माहितीची गरज नाहीये, आपण जा अपील आयोगकडे. जसा आयोगचा ऑर्डर आला की ह्यांना माहिती द्या, आपण त्यांना कळवा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जेवढे वेळ करू शकतात. आणि एन्श्योर करा की हे त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण की एक ट्रिक ते हे करतात की मला भेटलंच नाही. ठीक आहे. तर वेगवेगळ्या मीन्स, स्पीड पोस्ट किंवा ईमेल, फॅक्स, व्हॉट्सअप जेही आहे, तर त्याला आपण कळवा की ही माहिती अवेलेबल आहे, एवढे पैसे भरा. त्याच्यानंतर जर ते म्हणतायत की ह्या माहितीची गरज नाही आहे, तर त्यांना खुशाल जाऊन द्या आयोगाकडे जेव्हा जातील तेव्हा आपण म्हणू शकतो की बाबा आम्ही जे आहे हे बघा, आमच्याकडे पुरावा आहे, आम्ही असं कळवलं होतं त्यांना, हे त्याची पोस्ट प्रत आहे, पण हे आले नाही. ठीक आहे. तर त्यांचा जो अपिली अर्ज आहे तो इमिजिएटली फेटाळतील ते. बघा, जेवढं आपली ड्युटी आहे माहिती देण्याची, तेवढी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे माहिती घेण्याची. जर ते इंटरेस्टेड नाही आहे तर तो त्यांचा मुद्दा आहे. आपला आहे की आपण
माहिती देतो आहे, त्यांना कळवलेली आहे, रिमाइंडर्स दिले, त्याच्यानंतरही जर ते नाही आले तर तो त्यांचा इश्यू आहे. ठीक आहे ना? हो सर. Thank you, Umesh. It Sir, was very sir. nice. In detail you have told everything. Sir, आणि sir. सगळ्या म्हणजे एवढंच म्हणायचे, उमेशने वारंवार सांगितलं, एक आहे की जी उपलब्ध माहिती आहे तीच पुरवायची आहे, त्यामुळे तुम्हाला कुठली तयार करायची नाहीये. जसं मागे कोणतरी विचारलं मेळघाटमध्ये मागील 3 वर्षात कोणकोणत्या योजनेत किती पैसे मिळाले, ते तुमचं असा कुठला रिटर्न असेल तुमच्याकडे की ज्याच्यामध्ये तुम्ही ती माहिती पाठवता, तर तीच उचलून द्यायची आहे. तुम्हाला ती फॅब्रिकेट करायची नाही की दरवर्षीचं काढा मग त्याचा घोषवारा करा. ती जर तुमच्याकडे ऑलरेडी कधीतरी तुम्ही पाठवली असेल किंवा तुम्हाला प्रिस्क्राईब फॉर्मॅट असेल की ज्यामध्ये ती तुम्ही देऊन टाका. पण कोणी प्रश्न विचारले त्याच्या उत्तरानुसार नवीन टेबल तयार करण्याची गरज नाही. आणि दुसरं उमेशने जे सांगितलं ते लक्षात ठेवा नेहमी, ॲज सून ॲज यू गेट द ॲप्लिकेशन त्याला इमिजिएटली रिस्पॉन्ड करा ॲज सून ॲज पॉसिबल की अशी अशी माहिती आहे, नसल्यास नाही ते कळवा किंवा अशी अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा अशी माहिती असेल की ज्याला जास्त दिवस लागणार आहे तर तसं. सो वन्स यू रिस्पॉन्ड, सो युअर ग्राउंड इज व्हेरी क्लिअर की यू आर रेडी टू शेअर द इन्फॉर्मेशन. ते फक्त एवढंच पाहतात अपेलेट अधिकारी की वेदर यू आर रेडी टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जर पाहिल्या उपलब्ध आहेत तीच माहिती. आणि ह्याचं जे आहे जे इम्पॉर्टंट GRs जे इकडे मेन्शन केले त्याच्या व्यतिरिक्त यशदाची जी RTIची हँडबुक आहे तीही आपण एकदा बघा. ती एक बायबल सारखी आहे, आपल्याला खूप हेल्प होईल त्याच्यामध्ये. आणि मेन ह्याच्यामध्ये आपलं इंटेन्शन हो इंटेन्शन ते सगळं तुम्ही विचारू शकता. उमेश आहे किंवा डिपार्टमेंटमध्ये बरेच लोक याच्यातून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि या कायद्याची मनातली भीती काढून टाका. कारण समोरचा जेव्हा तो पाहतो की यांना 4 ऍप्लिकेशन केले की हे जरा गोंधळतात, तर मग तो मुद्दामून जास्त अजून 4 करणार. सो यू हॅव टू शो दॅट येस आय एम रेडी टू शेअर द इन्फॉर्मेशन. ठीक आहे, थँक्यू. येस सर, थँक्यू सर. आणि जर जसं सरांनी सांगितलं कुठलेही प्रश्न किंवा काही असेल तर यू आर मोस्ट वेलकम, कधी आपण विचारू शकता. ओके, सो सर इकडे थांबूया आपण. येस, थँक्यू. ओके सर, थँक्यू सर. हॅव अ गुड डे सर.